चला आता आपण बांगडे फ्राय करून बघूया। मी स्वच्छ पाण्यामध्ये असं धुवून घेतले होते। त्याला हळद चटणी मीठ लावून घेऊया। मधून असे कापून सुद्धा घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मसाला वगैरे भरायला छान पडतोय। मीठ घातलं, हळद घातली, त्याच्यामध्ये गरम मसाला थोडासा घातला, मच्छी मसाला थोडासा टाकला, लाल मिरची थोडीशी टाकली त्याच्यामध्ये। असं बरं असं मिक्स करून त्याला घ्यायचं आहे। असं मिरची थोडी टाकूया त्याच्यामध्ये। त्याला असं बरं मिक्स करून घ्यायला, म्हणजे आतमध्ये असं मसाला लागायला पाहिजे त्याचा। त्याच्यासाठी मी मधून असं कापून सुद्धा घेतलेलं आहे छोटं छोटं। हे बघा, आतमध्ये असा मसाला छानपैकी भरून घ्यायचा आहे आतमध्ये असा। आता तसंच झाकून 4 ते 5 मिनिटांसाठी त्यांना ठेवायचं आहे। त्याला मीठ वगैरे असं मसाला घातलेला छानपैकी असा लागू शकतो, त्याच्यासाठी असं झाकून ठेवूया। रवा घेतलेला आहे एका ताटामध्ये, असा त्याला लावून घेऊया। दोन्ही साईडनं परतून असा लावून घ्यायचा आहे। तसंच आणखीन मासे आहेत, त्याला सुद्धा लावून घेऊया। हे बघा, असं लावून घेतलेलं आहे। हे बघा, आपल्या आता रवा लावून झालेला आहे माशांना। तर त्याला तवा आता चुलीवर ठेवूया गरम करण्यासाठी। तेल तव्यामध्ये घालून घेतलं, तेल आपलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता मच्छी घालून घेऊया। त्याला आता 5 ते 6 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवूया त्याला थोडंसं असं। हे बघा, आता आपल्या परतून घेऊया त्या साईडला। सगळं एकसारखं असं परतून घ्यायचं आहे। ह्याच्यावरती सुद्धा 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया असं। हे बघा, आणखीन थोडं परतून घेऊया या साईडला। हे बघा, आपले मासे आता किती असे छान फ्राय झालेले आहे। आवडलं असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। आणि नक्की एकदा ट्राय करून बघा। याचं फ्राय आपली मच्छी आता झालेली आहे। थँक्यू, धन्यवाद।